धाराशिव जिल्ह्यामध्ये एका महिन्यापासून पाऊस झाला नसल्यामुळे आर्थिक व्यवहार थांबल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यासोबतच पशुपालकावरचं आर्थिक संकट सुद्धा अधिकाधिक गडद होताना दिसतंय। पावसाने उघडीप दिल्यामुळे आर्थिक व्यवहार देवाणघेवाण ठप्प झाल्यामुळे स्वतःकडे असलेलं पशुधन विकायची वेळ सध्या शेतकऱ्यांवरती आल्यामुळे करजखेडा गावामधल्या आठवडी बाजारामध्ये शेळ्या, मेंढ्या, बैल, गायी अशा जनावरांनी हा बाजार भरून गेलाय। खरीपाची पेरणी केली, मात्र शेतीमधल्या मशागतीच्या कामाला पैशांची गरज लागत असताना पावसाच्या गैरहजेरीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे अनेक जण आपल्या दारामधली जनावरं सध्या बाजारामध्ये आणून विकताना दिसतायत। चाऱ्याचं कमी आहे, त्यामुळे विक्रीला आणले पाणी नाही, पाऊस नाही, पाऊस बी पडा नाही, पिकं सुकायला लागलेत, पिकाचं बी नुकसान आहे, त्यामुळे बाजार विक्रीला आणले। बाजार पण विकायला बी भाव नाही, काही नाही।